हॅलो हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू सुरेखा पार्ट्स फन लाईफ। हा 1 किलो नायलॉन साबुदाणा आहे। फ्रेंड्स, आपण नोटीस केलं असेल की हा नायलॉन साबुदाणा दुकानमधून आणून असाच तळला तर हा व्यवस्थित आतपर्यंत फ्राय होत नाही, म्हणजे मध्यभागी हा कडक राहतो। फ्रेंड्स, यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे। हा नायलॉन साबुदाणा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, ओव्हरनाईट 2 दिवस भिजत घालायचा आहे। जर आज आपण सकाळला नायलॉन साबुदाणा पाण्यामध्ये भिजत घातला तर 2 दिवस हा पाण्यात ठेवायचा व तिसऱ्या दिवशी सकाळला उन्हामध्ये वाळवत घालायचा आहे। साबुदाणा भिजल्यानंतर तो फुलतो, त्याला असं उलटून घ्यायचं आणि उन्हामध्ये या ठिकाणी वाळवायला घातला आहे। साबुदाणा 2-3 दिवस व्यवस्थित वाळल्यानंतर स्वच्छ कंटेनरमध्ये याप्रमाणे भरून घेतला आहे। 1 किलो नायलॉन साबुदाणा याप्रमाणे भरून ठेवला तर हा 2-3 वर्ष सहज चालतो। हा माझा मागल्या वर्षीचा आहे। याला मी आता आपल्याला फ्राय करून दाखवते। अतिशय व्यवस्थित आतपर्यंत कुरकुरीत फ्राय होतो। नायलॉन चिवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम नायलॉन साबुदाणा व्यवस्थित फ्राय करून घ्या। थोडे शेंगदाणे फ्राय करा व त्यावर वरून तिखट, मीठ व थोडी पिठी साखर घाला। चिवडा अगदी झटपट रेडी होतो। फ्रेंड्स, या ठिकाणी आपण बघू शकता नायलॉन साबुदाणा किती छान कुरकुरीत फ्राय झालेला आहे। फ्रेंड्स, यासोबतच आपण उपवासासाठी साबुदाणा पोहा दुकानमध्ये रेडीमेड मिळतो, हा देखील फ्राय करू शकतो। हा 200 ग्राम 35 रुपयाला असतो। फ्रेंड्स, आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, ट्रिक कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा। थँक यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ।